स्वप्नांचा वेग. लेखक राहुल सुर्वे. मुंबईच्या एका गजबजलेल्या चाळीत ईशान नावाचा मुलगा राहायचा. त्याच्या घराच्या खिडकीतून बाहेर रस्त्यावर धावणाऱ्या वेगवान आणि चकचकीत गाड्या दिसायच्या. ईशान तासनतास त्या गाड्यांकडे पाहायचा आणि विचार करायचा, एक दिवस माझ्याकडे अशीच एक सुंदर गाडी असेल. ईशान अभ्यासात हुशार होता, पण त्याला तंत्रज्ञानाची आणि नवीन नवीन प्रयोग करण्याची आवड होती. त्याने एका मोठ्या विज्ञान स्पर्धेसाठी खूप मेहनत घेऊन एक रोबोटिक मॉडेल तयार केले. त्याला खात्री होते की तो नक्की जिंकेल. पण स्पर्धेच्या दिवशी त्याची मॉडेल ऐनवेळी बंद पडले. ईशानला खूप वाईट वाटले. ईशान रडत घरी आला. त्याचे वडील माधव यांनी त्याला पाहिलं. त्याने ईशानला जवळ घेतलं आणि शांतपणे म्हणाले, ईशान, रडू नकोस. लक्षात ठेव, अपयश लाजिरवाणं नाही. स्वप्न पाहायची भीती बाळगणे हे लाजिरवाणं आहे. वडिलांच्या या शब्दांनी ईशानला एक नवीन उमेद मिळाली. काही वर्षानंतर ईशानने स्वतःचा एक छोटा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याने टाकाऊ वस्तूंपासून सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे बनवण्यास सुरुवात केली. पण सुरुवातीला कोणताही ग्राहक मिळेना. त्याचे पैसे संपत आले होते आणि पुन्हा एकदा त्याला अपयशाचा सामना करावा लागला. निराश झालेला ईशान मरीन ड्राईव्हच्या काठावर जाऊन बसला. समुद्राच्या लाटांकडे पाहत असताना त्याला वाटले की तो कधीच यशस्वी होणार नाही. मुंबईचे अथांग शहर त्याला आज खूप मोठे आणि स्वतःला खूप लहान समजत होता. तो हार मानण्याच्या विचारात होता. तिथेच त्याचे वडील माधव आले. त्यांनी ईशानच्या शेजारी बसून समुद्राकडे बोट दाखवले आणि म्हणाले, या लाटा बघ ईशान, त्या पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर आदळतात आणि मागे जातात, पण त्या थांबत नाहीत. तुझी स्वप्ने या समुद्रासारखी अथांग असून दे. कष्टाला अजिबात घाबरू नकोस. वडिलांच्या शब्दांनी ईशानमध्ये पुन्हा चैतन्य भरले. त्याने जिद्दीने कामाला सुरुवात केली. रात्रीचा दिवस करून त्याने आपल्या उपकरणामध्ये सुधारणा केली. हळूहळू लोकांना त्याचे काम आवडू लागले. एका मोठ्या कंपनीने त्याच्या सौर ऊर्जा प्रकल्पात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. मेहनत फळाला आली. काही वर्षातच ईशानने कंपनीचा मोठी प्रगती केली. तो आता मुंबईतील एका यशस्वी तरुण उद्योजक म्हणून ओळखला जाऊ लागला. त्याचे नाव वर्तमानपत्रात आले. ज्या मुलाला एकदा अपयशाची भीती वाटत होती, तो आज अनेकांसाठी प्रेरणा बनला होता. एक दिवस ईशान आपल्या वडिलांना घेऊन एका मोठ्या शोरूममध्ये गेला. तिथे एक निळी चकचकीत आणि अतिशय महागडी कार उभी होती. ईशानने वडिलांच्या हातात त्या कारची किल्ली ठेवली. माधव त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आज त्याच्या मुलाने स्वप्न पूर्ण केले होते. ईशान आणि त्याचे वडील त्या नवीन कारमधून मुंबईच्या सी लिंकवरून वेगाने जात होते. ईशानला आजही वडिलांचे ते शब्द आठवत होते. त्याने वडिलांकडे पाहून स्मित असे केले आणि आता त्याला कशाचीच भीती नव्हती, कारण त्याला माहीत होते की स्वप्ने पाहणे आणि ते पूर्ण करण्यासाठी लढणे हे